तर अधिसूचनेची अंमलबजावणी केली नाही, सरकारने मराठ्यांची फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला। दरम्यान फसवणूक करणार नाही, संयम राखावा असं आवाहन मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे यांना केलंय। तुमची फसवणूक केली, याला दुसरा काही मार्गच नाही, फसवणूकच म्हणलं जातं। किती दिवस फसवणूक करणार तुम्ही? तुम्ही अधिसूचना काढली आणि आता तिची अंमलबजावणी नाही करणार, हे कुठं शक्य आहे? अधिसूचना काढलीच कशाला? सरकार आहे का कोणी तुम्ही? अधिसूचना तुम्हीच काढता आणि अंमलबजावणी तुम्हीच करणार नाही, मग अधिसूचना काढली कशाला? हे जर आरक्षण तुम्हाला द्यायचं होतं तर काढलीच कशाला? ही मागणी हाय कोणाची? कोणत्याच मराठीची नाहीये। नोटिफिकेशनवर 6 लाख हरकती आलेल्या आहेत। घाई गडबडीमध्ये कुठलंही नोटिफिकेशन फायनल करणं हे जनतेच्या हिताचं नाही। ती फसवणूक आम्ही कोणाची करणार नाही। त्याच्यावर पूर्ण प्रक्रिया करून छाननी करून त्याच्यावर देखील सरकार योग्य तो निर्णय घेईल। आणि म्हणून आंदोलनकर्त्यांना देखील मला विनंती करायची आहे, जसं सरकार बोलतं तसा निर्णय घेतं हे मराठा आरक्षणाच्या वरून आजच्या निर्णयावरून त्यांनी देखील समजून घेतलं पाहिजे आणि संयम राखला पाहिजे।